इतका ब्युटिफुल केक मी अवघ्या 2 तासामध्ये बनवेल मला वाटलं नव्हतं. तर चला मी हा तुमच्याजवळ शेअर करते, तर तुम्ही नक्की बघा. तर झालं असं, माझ्या आत्याने मला कॉल केला. तिने मला जेव्हा मी गावी होती तेव्हा सांगितलेलं 4 दिवस आधी, की राधा असा केक पाहिजे. आणि मला लक्षातच नाही आलं. मी बोललेली 1 डे आधी रिमाइंड डे. मग नंतर तिने सेम डे मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे अरेंज करेन, आणि घरातलीच ऑर्डर होती तर म्हटलं आता द्यायचंच आहे आपल्याला. आणि त्यानंतरला मी तो क्रम कोट केल्यावरती 15 ते 20 मिनटं सेट करायला ठेवला. आणि माझ्याकडे डॉलवाला टीन नव्हता, तर म्हटलं मला, आणि हा केक मला बनवायचाच होता आणि अर्जंट ऑर्डर होती, काय ऑप्शन नव्हतं. मग त्यालाच मी थोडंसं कटिंग करून जो आपला मोदकांचा आकार असतो ना तसं मी रेडी केलं. आणि ह्याच्यामध्ये ना मला येलो कलरची शेड द्यायची होती. मला शेड द्यायची खूप सवय आहे, कारण की जेव्हा मी पण ड्रॉइंग काढते ना तेव्हा मला शेडवाल्या ड्रॉइंग खूप जास्त आवडतात. आता खाली जी मी जागा सोडली तिथे पण मी क्रीम लावू शकते, कारण जर तिथे लावली मग परत आपण नोझलने जे फ्लॉवर्स काढणार आहे, मग परत डबल क्रीम झाली असते आणि पूर्ण केक हा क्रीमचा झाला असता. त्यामुळे मी फक्त जो खालचा बेस होता ना तिकडेच मी एकदम लाईट येलो कलरने छोटे नोझलने फ्लॉवर्स काढले. जर तुमच्याकडे 1 mचं नोझल असेल ना तर तुम्ही त्याच्याने काढा, खूप छान डिझाईन येईल. आणि इथे माझा केक पूर्ण रेडी झालेला, आणि थोडं स्प्रिंकल्सनी त्याला डेकोरेशन डिझाईन केलं होतं. आणि हा होता माझ्या केकचा फायनल लुक. कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.